माननीय खासदार डॉक्टर श्री शाहू छत्रपती महाराज यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी पुणे। सावर्डे बुद्रुकमध्ये पाण्यासाठी आक्रोश मोर्चा। कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रुक गावची लोकसंख्या 6,500 इतकी आहे। गावाला सध्या कालव्यावरून होत असलेल्या पिण्याच्या पाणी योजनेला ग्रामस्थांनी मोर्चा काढून तीव्र विरोध करत उपोषण केले। सुरू होण्यापूर्वीच अपयशी ठरलेल्या योजनेच्या प्रतिकात्मक टाकीची वेशीपासून ग्रामपंचायतपर्यंत मिरवणूक काढली। यावेळी पाण्यासाठीच 5 कोटी पाण्यात भविष्यात पडणार कोरड घशाला, मग असली योजना कशाला? गावाला पाणी नदीवरूनच मिळालं पाहिजे अशा प्रशासनाविरोधात घोषणा देत ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला। कालव्यावरील पाणी योजना कशी कुचकामी आहे, शिवाय नदीवरूनच पाणी योजना का गरजेची आहे, हे ग्रामस्थांनी यावेळी बोलताना सांगितले। पाटील ग्रामपंचायत सावर्डे बुद्रुक आज या जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी आहे। आज हा मोर्चा ऐतिहासिक दिवस म्हणून सावर्डे बुद्रुकमध्ये साजरा केला जाईल। गेले कित्येक पिढ्या या गावाला पाण्यापासून आपण वंचित राहिलो आहोत आणि असाच प्रश्न इथून पुढे 30 वर्ष उद्भवणार हा दृष्टिकोन बघून या ठिकाणी आज तरुण वर्गाने या पाण्यासाठी मोर्चा काढलेला आहे। हा मोर्चा 100% सक्सेस होईल याची मी पूर्णपणे या ठिकाणी जबाबदारी घेत आहे आणि या पाण्यासाठी खरोखर आमच्या या आया बहिणी डोक्यावरून 2-2, 3-3 घागरी डोक्यावरून घेऊन जातात। ज्या पद्धतीने राजस्थानमध्ये परिस्थिती असते, गुजरातमध्ये परिस्थिती असते, अशी परिस्थिती या कोल्हापूर जिल्ह्यातील सावर्डे गावामध्ये झालेली आहे। मला गावाला यायचं असेल तर मला विचारावं लागतं मेरी घरी की पाणी नळाचं पाणी चालू आहे का बंद आहे, कारण गावात भरपूर अशी परिस्थिती आहे की पाणी 8 दिवस पाणी नसतं, 8 दिवस पाणी असतं। त्यामुळे आम्हाला विचारावं लागतं पाणी आहे की नाही। आणि आज जो मोर्चा काढला आहे सर्वांनी खूपच छान मोर्चा झालेला आहे आणि आपल्याला नदीवरून पाणी यावं आमची इच्छा आहे। नदीवरून योजना जोपर्यंत मंजुरी मिळत नाही तोपर्यंत काम थांबवून ठेकेदाराला बिले देणार नाहीत असे लेखी आश्वासन पंचायत समितीचे उपअभियंता सचिन देशमुख, प्राजक्ता जोशी यांनी आंदोलकांना दिले। यावेळी रसूल शेख, धनाजी घराळ, आकाश पाटोळे, तानाजी पोवार, महादेव मोरबाळे, सागर पाटील, सुनील शिरसे, अनिल गुजर, प्रवीण म्हातुगडे, बाळासो म्हातुगडे, प्रभाताई पाटील, पार्वती म्हातुगडे, वंदना पाटील, स्नेह माने, आजी माजी, सैनिक संघटना, ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या। या आंदोलनानंतर उपसरपंच विनोद कांबळे म्हणाले, गावालाच अनेक वेळेला भडगावच्या नदीवरून पाणी आणण्यासाठी तिथं दूषित पाणी आहे, तिथं मलमिश्रित पाणी मुरगुडचं समाविष्ट होतंय। अशा पद्धतीचा विरोध करून अनेक ग्रामपंचायतीमध्ये ठराव आपल्याकडे उपलब्ध आहेत। त्या ठरावाचाच आपण पुढे पाठपुरावा करून नवीन आपण गावात योग्य आणि सुधारित आणि चांगल्या पद्धतीचं पाणी मिळावं यासाठी आम्ही कॅनॉलच्या खालून जे मेंगाने वस्ती आहे तिथं आपली ग्रामपंचायतची जी जागा आहे तिथून आणि पूर्वी आपल्या पांडुरंग पाटील यांच्याकडे चौंडा लागत असलेले झाकवे हे दोन्ही कॅनॉलच्या पाण्याचे आणि त्या जे म्हणजे मूळचा स्रोत असलेले हे दोन्ही एकत्र करून आम्ही या गावाला जवळजवळ 4,37,000 लिटर पाणी आपल्याला उपलब्ध होतंय। पण सध्या आम्हाला 2053 साली 4,27,000 लिटरच पाणी आपल्याला आवश्यक आहे। हे आतापासून जर त्याचा विचार केला तर 2053 ला जे पाणी लागणार आहे ते सध्या पाणी आपल्याला आज उपलब्ध आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीचं पाणी कमी पडणार नाही। अशा पद्धतीने आपण गावावेळाच हा ठराव करून ह्या योजनेमध्ये काही प्रतिष्ठित लोक आपल्या ग्रामपंचायतमध्ये बोलवून घेऊन आम्ही त्या सर्वांच्या सह्या घेऊन आम्ही तसा ठराव तयार केला आणि त्या ठरावाच्या माध्यमातून पुढे कारवाई करण्यासाठी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिली आणि त्या पद्धतीने ही स्कीम चालू आहे। स्कीम मध्ये कुठल्याही पद्धतीचा दोष नाही, स्कीम अगदी योग्य आणि चांगल्या पद्धतीने काम चालू आहे। त्याचा असलेले सगळे रिपोर्ट जे ज्या वेळेला ते रिपोर्ट असतील ते रिपोर्ट सगळे आमच्याकडे आता इथे उपलब्ध आहेत। त्या सर्वांच्या नुसार पुढे कारवाई चालू आहे। त्यामुळे आम्हाला 100% ग्रामपंचायत प्रतिनिधी म्हणून आम्हाला असं वाटतंय की 100% पाणी पुरणार आहे आणि जरी काही पाणी जर कमी पडत असेल तरी सुद्धा आम्ही एक सुधारित पाणी पुरवठा योजना ही वाढीव व्हावी आणि भडगाववरून तिकडे आपल्याला यावे असं आम्ही ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांमध्ये ठराव तयार केलेला आहे ग्रामसभेमध्ये आणि ती सुद्धा योजना कार्यान्वित करण्यासाठी उद्या आपण ह्या पंचायत समिती थ्रू आपण प्रशासनाला तो ठराव पाठवलेला आहे। मला वाटते 26/5/2023 रोजी हा ठराव होऊन आपण नवीन भडगाववरून वाढीव पाईपलाईन योजना व्हावी यासाठी आपण तो ठराव केलेला आहे। माझा महाराष्ट्र न्यूज साठी कागलहून सागर लोहार।